नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर निनाद मेहंदे. मी तुम्हाला कम्प्युटर विजन हा कोर्स शिकवणार आहे. कम्प्युटर विजन मध्ये बेसिकली आपण शिकणार आहोत एक इम्पॉर्टंट लायब्ररी, त्याचं नाव आहे ओपन सीव्ही. ओपन सीव्ही स्टँड्स फॉर ओपन कम्प्युटर विजन. आता कम्प्युटर विजन हे वापरलं कुठे जातं? तर कम्प्युटर विजन वापरलं जातं रोबोट्समध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता, सेंटरला एक मायक्रो कंट्रोलर आहे, ज्याच्यात इथे साईडला SD कार्ड वगैरे लावलेलं आहे. लिनक्स बेस्ड मायक्रो कंट्रोलर आहे हा. आणि इथे एक हीट सिंक लावलेलं, त्याच्या खाली मोटर ड्रायव्हर्स आहेत, जो या रोबोटच्या मोटर्स ड्राईव्ह करतो. 4 व्हेरी स्ट्रॉंग मोटर्स लावलेले आहेत. आणि इथे जो आहे तो कॅमेरा लावलेला आहे. कॅमेरा म्हणजे रोबोटचा डोळा, आणि मोटर म्हणजे रोबोटचे हातपाय किंवा मे बी व्हील्स, आणि म्युसी जो आहे ते ब्रेन, आणि हीट सिंक वगैरे जे आहे ते त्याचं ताकद. बेसिकली करंट जेवढा जास्त तेवढ्या मोटर चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. आणि सगळा रोबोट पॉवर केला जातो टिपिकली बॅटरी, आणि बॅटरीची करंट कॅपॅसिटी इन्फिनिटी असते. नेक्स्ट आता आपण कम्प्युटर विजन मध्ये स्मार्ट रोबोट कसे बनतात ते बघणार आहोत. स्मार्ट रोबोट म्हणजे ज्याला दिसतं. मे बी तुमच्या मोबाईल फोन मध्ये आजकाल खूप फॅन्सी कम्प्युटर विजन ऍप्लिकेशन आलेली आहेत. एक त्यातलं छान ऍप्लिकेशन म्हणजे कॅम स्कॅनर. कॅम स्कॅनर मध्ये फोटो काढल्यावर भरपूर इमेज प्रोसेसिंग होतं, आणि तुम्हाला त्यातनं डायरेक्ट इमेज फिल्टर करून मिळते. दुसरं बघायला गेलात तर आणखी एक महत्वाचं ऍप्लिकेशन म्हणजे गुगल ट्रान्सलेटर, जिथे तो लाईव्ह फ्रेंच भाषेतलं इंग्लिश भाषेत किंवा इंग्लिश मधलं मराठी भाषेत लाईव्ह पिक्चर मध्ये ओव्हरले करून देतो. तर ते एक ऍप्लिकेशन आहे. तर ही सगळी स्मार्ट ऍप्लिकेशन कम्प्युटर विजनचाच पार्ट आहे, आणि जे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. आता कम्प्युटर विजन मध्ये काय आपण अचीव्ह करायचा प्रयत्न करतो, तर आपण बेसिकली माणूस जसं बघतो. लेट्स से ही एक रूम आहे, तर या रूम मध्ये हा मी एक उभा आहे, आणि तो सगळ्या रूमला बघू शकतो. इथे एक टेबल आहे, टेबलवर एक मग आहे ठेवलेला, आणि मग मी म्हणू शकतो की या भिंती पिवळ्या रंगाने रंगवलेल्या आहेत, रूमला एक दरवाजा आहे. तर मी डिस्क्राईब करू शकतो रूमला आजूबाजूला बघून. आता मी जी प्रोसेस करतो कम्प्युटर विजन मध्ये, तीच प्रोसेस कम्प्युटर करतो. बेसिकली तो त्याचे कॅमेरे वापरतो, रूमच्या आजूबाजूला बघतो, आणि मग तो अनालाइज करू शकतो की काय आहे रूम मध्ये. आणि बेसिकली ऑब्जेक्ट डिटेक्ट करू शकतो, ऑब्जेक्टचा शेप बघू शकतो, ऑब्जेक्टचा साईज बघू शकतो, ऑब्जेक्टवर असलेले पॅटर्न बघू शकतो. तर हे सगळं जे आहे हे कम्प्युटर विजनचा पार्ट आहे. हे ते करतो कसा कम्प्युटर, तर कॅमेरा वापरून. तर कॅमेरा म्हणजे कम्प्युटरचे मेन डोळे. पण कॅमेरा फक्त ओनली सेन्सर नाहीये, तर कॅमेरा प्लस अजून काही सेन्सर हे कम्प्युटर विजनच्याच अंडर फॉल होतात. फॉर एक्झाम्पल लायडार. लायडार पण कम्प्युटर विजनचाच पार्ट आहे. का कम्प्युटर विजनचा पार्ट आहे? कारण लायडार बेसिकली लाईट फेकतो, आणि लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग असं त्याचा फुल फॉर्म आहे. पण बेसिकली लाईटच्या माध्यमातून तो आपल्याला माहिती पुरवतो. आजकाल आपण ऑटोनॉमस कार्स वगैरे ऐकतो, तर या कन्सेप्ट मध्ये कम्प्युटर विजननी खूप मेजर रोल प्ले केलेला आहे. कारण या ज्या गाड्या एकमेकांकडे म्हणजे ड्राईव्ह करू शकतात न बघता, तर या सगळ्या मागे कन्सेप्ट आहे कम्प्युटर विजनचाच. कम्प्युटर विजनचे हे महत्वाचे काय आपण त्याला म्हणतो ऍप्लिकेशन्स आहेत. तर कम्प्युटर विजन ही आली कुठून? तर बेसिकली कंपाऊंड आय म्हणजे आपल्या माणसात किंवा प्राण्यात सुद्धा विजन सिस्टीम ही इव्हॉल्व्ह होत गेली. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही माशी बद्दल ऐकलं असेल, तर माशीला 30,000 डोळे असतात, आणि 30,000 लेन्स 2 डोळ्यांमध्ये. तर या छोट्या छोट्या लेन्सेस असतात, आणि ती बेसिकली त्या लेन्सेस मधनं तिला चित्र काय एवढी क्लिअर दिसत नाही, टायनी टायनी ब्लड चित्र दिसतात. पण त्यातनं मोशन खूप फास्ट सेन्स होऊ शकतो. म्हणजे या ऍबस्ट्रॅक्ट लेवलवर किंवा कमी रिझोल्युशनच्या इमेजवर फास्ट ऑपरेशन करणं पॉसिबल होतं. आणि याचंच प्रिन्सिपल ऍप्लिकेशन ती वापरते, कारण ती खूप फास्ट उडते, आणि तिला काय आहे समोर ते ऍक्च्युअली दिसत नाही, तर काय हलतंय ते ऍक्च्युअली दिसतं. आणि याच कन्सेप्टचा वापर आपण PIR सेन्सर, कधी तुम्ही ऐकलं असाल, मोशन सेन्सर आपण त्याला जनरल ऑडियन्स म्हणतो. तर PIR सेन्सर मध्ये असाच कन्सेप्ट वापरलाय, आणि तुम्ही हातात घेऊन कधी बघितलं तर फ्रेस्नेल लेन्स जी आहे PIR सेन्सर वरची, ती सेम अशी माशीच्या डोळ्यांसारखी बनवलेली आहे, सो दॅट मोशन कॅन बी डिटेक्टेड इन अ फास्टर मॅनर. PIR स्टँड्स फॉर पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर.
तर अशा प्रकारे कम्प्युटर विजनचा हा कोर्स चालणार आहे आणि होपफुली तुम्हाला हा आवडेल. सो मी माझं पहिलं लेक्चर इथे थांबवतो, कारण खूप लांब लेक्चर ठेवली तर लोक बोर होतात आणि बघणंच बंद करतात. त्यापेक्षा शॉर्ट अँड स्वीट ठेवावं. आणि तुम्हाला काहीही डाऊट असतील तर मला माझ्या ईमेल ॲड्रेसवर मेल करू शकता, ninad@somaya.edu. थँक्यू.